शहादा वसतिगृहातील पाणी टंचाई विरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन. प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे. शहादा शहरातील आदिवासी मुलांच्या वसतिगृहात निर्माण झालेली पाणी टंचाई तसेच विविध मूलभूत समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वसतिगृहातील सुमारे 500 ते 600 विद्यार्थ्यांनी बुधवारी रात्री अचानक रस्त्यावर उतरून आंदोलन केले. विद्यार्थ्यांनी मोहिदा चौफुली येथे रात्री 8 ते 11 वाजेपर्यंत तब्बल 3 तास रास्ता रोको आंदोलन केले. आमच्या मागण्या पूर्ण करा, वसतिगृहातील पाण्याची समस्या तातडीने दूर करा, अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर आल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, तहसीलदार संभाजी पाटील तसेच प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी वसतिगृहातील पाणी टंचाईसह विद्यार्थ्यांच्या इतर मूलभूत अडचणी येत्या 8 दिवसात प्राधान्याने सोडवण्याचे ठोस आश्वासन दिले. प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याने विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले आणि सर्व विद्यार्थी वसतिगृहात परतले. दरम्यान विद्यार्थ्यांनी शांततेच्या मार्गाने आपल्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवल्या. प्रशासनाच्या तत्पर हस्तक्षेपामुळे अखेर आंदोलनाची सांगता झाली असून आता दिलेल्या 8 दिवसांच्या आश्वासनाची प्रशासनाकडून प्रभावी अंमलबजावणी होणार का याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. बाईट चंद्रकांत पवार, प्रकल्प अधिकारी, नंदुरबार. सलाउद्दीन लोहार, नंदुरबार न्यूज 24. एक 3 HP ची मोटर टाकावी लागणार आहे. ते काम उद्या सकाळमध्ये सुरू होऊन जाईल. आता सामान मिळणार नाही म्हणून, परंतु तो बोर तुम्हाला मिळून जाईल कायम स्वरूपी. बोरिंग पेक्षा फास्ट काम झालं ना तुमचं. बोर आल्यानंतर तिथं बोरला पाणी लागेल याची पण काही गॅरंटी नाही. बोरवेल तिथं मुलींच्या वसतिगृहाचं नवीन काम ठीक आहे ना. तुम्हाला त्याच्याशी काय देणं घेणं आहे. तुम्हाला आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह मोहिदा, तालुका शहादा येथील विद्यार्थ्यांनी आज त्यांना भेडसावणाऱ्या पाण्याच्या समस्येसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. तात्काळ प्रकल्प प्रशासनाने त्यांची दखल घेतली आणि या ठिकाणी जी मुलींच्या वसतिगृहाच्या इथे एक नवीन बोर केलेली आहे त्या बोरचे पाणी पाईपलाईन करून 3 HP ची मोटर टाकून विद्यार्थ्यांना तात्काळ उद्यापासून त्याचा पाणी पुरवठा सुरू होऊन जाईल. त्याचप्रमाणे एक नवीन बोर प्रस्तावित आहे. त्याची मान्यता मिळाल्यावर लगेच सदर बोरचं काम देखील करण्यात येईल. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या बाकीच्या मागण्या होत्या की या ठिकाणी पावसाळ्यामध्ये जे गवत वाढलेलं असतं त्यासाठी साफसफाई, विद्यार्थ्यांना जिम हवी आहे, विद्यार्थ्यांना लायब्ररी हवी आहे आणि काही कॉम्प्युटर्स हवे आहेत. तर प्रकल्प प्रशासनाने 8 दिवसांचे अवधी मागून घेतलेला आहे आणि या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचा प्रकल्प प्रशासनाचा प्रयत्न आहे. धन्यवाद. विद्यार्थ्यांनी याच्या आधीही म्हणजे कंप्लेंट केलेली होती, आजपर्यंत का त्याच्यावर लक्ष दिलं? या ठिकाणी शहादा हा OTSP एरिया आहे आणि या ठिकाणी ऑलरेडी आम्ही एक बोर प्रस्तावित केलेला आहे. त्याचप्रमाणे या वसतिगृहासाठी एक डेडिकेटेड 2.5 लाख लिटरची पाण्याची टाकी देखील बांधलेली आहे. परंतु शहादा शहराला पुरवठा होणाऱ्या पाईपलाईनमध्ये नेहमी काही तांत्रिक अडचणी उद्भवत असतात. आजच मी इथल्या नगरपालिका सिहोंशी देखील बोललो. त्यांनी देखील तेच सांगितलं की शहादा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जी पाईपलाईन आहे तिथल्या जॅकवेलच्या इथली मोटर जी आहे ती नादुरुस्त झाल्यामुळे या पाण्याचा तुटवडा निर्माण झाला. यावर निश्चितच तात्काळ तोडगा काढण्यात येईल. जेवण करायला सुद्धा, हात धुवायला सुद्धा पाणी नाही सर इथे. आणि चहाचे पाणी पण विकत घ्यावं लागतंय सर. आणि 10 रुपयाची विकत घ्यावं लागते, बाहेरून आणावं लागतंय सर आम्हाला पाणी.
काढा बघा. जेवण केलं ना सर? आता जेवण केलंय. आज पाणी टाकीने धुतली सर. आज खूप दिवस झाले आता पण पाणी 2 दिवस येतं अजून बंद होऊन जातं सर. पाणी 4-5 दिवस झाले सर. तर तुम्ही कंप्लेंट केली का मग? तरी पण त्या भाऊने पत्र नाही होते. जेवण अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.